भैया चौक परिसरातील रेल्वे पूल पाडकामामुळे बुधवारी पर्यायी मार्गांवर प्रचंड वाहतूक जाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। ब्रिटिशकालीन 1922 मध्ये बांधलेला 103 वर्षांचा रेल्वे पूल पाडण्यासाठीची तयारी आता जोमानं सुरू असून त्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासूनच भैया चौक ते मरियाई चौक दरम्यानची वाहतूक अखेर पोलीस प्रशासनानं बंद केली। त्यामुळे नागरिकांना आता खमितकर अपार्टमेंट जवळील रेल्वे बोगदा, जुना पुणे नाका ते 54 मीटर रस्त्यावरून मंगळवेढा रोड तसंच मोदी रामवाडी मार्गे मरियाई चौकाकडे येण्या जाण्यासाठीच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे। गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेचा हा पूल पाडला जाणार अशी चर्चा होती। प्रशासकीय पातळीवरून हालचाली होत्या, मात्र पर्यायी रस्ता तयार नसल्यानं पूल पाडण्यासाठीचं नियोजन पुढे ढकलण्यात आलं होतं। अखेर रेल्वे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, पोलीस प्रशासन या शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून 14 डिसेंबरला रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे। मक्ता घेतलेल्या दिल्लीतील कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसंच 4 राज्यांमधून कामगार अद्ययावत यंत्रणेसह पुलाच्या परिसरात दाखल झाले। पूल पाडण्यासाठी आता अवघे 4 दिवस राहिले असून त्यासाठी यंत्रणा काम करत आहे। यासाठी बारकाईनं पाहणी केली जात आहे। मात्र पुलाला पर्यायी असलेले मार्ग सक्षम नसल्यानं ते गैरसोयीचे ठरले आहेत। महापालिकेला पर्यायी मार्ग त्वरित पूर्ण करण्यास सांगा, मगच पूल पाडा अशी मागणी करण्यात येत आहे। नागरिकांचा विरोध असला तरी पूर्वनियोजनानुसार पोलीस प्रशासनानं मंगळवारी रात्री 12 पासून भैया चौक अर्थात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मरियाई चौक या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून टाकला। या दोन्ही चौकात नागरिकांच्या माहितीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब कसा करावा या संदर्भात दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत। या पुलाच्या दोन्ही बाजूंनी बॅरिगेट्स लावून रस्ता वर्षभरासाठी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे मध्यरात्रीपासूनच नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला। अरुंद, अपुरे आणि खाचखळग्यांनी युक्त असे पर्यायी मार्ग याप्रमाणे: मरियाई चौक ते एसटी स्टँडकडे येण्या जाण्यासाठी दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना मरियाई चौक, शेटेनगर रेल्वे बोगदा, खमितकर अपार्टमेंट, महावितरण कार्यालय, निराळे वस्ती, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी स्टँड। मरियाई चौक ते रेल्वे स्टेशनकडे येण्या जाण्यासाठी मरियाई चौक, नागोबा मंदिर, रामवाडी पोलीस चौकी, रामवाडी दवाखाना, रामवाडी गोदाम, मोदी बोगदा, जाममुनी चौक, मोदी पोलीस चौकी, कुमार चौक ते रेल्वे स्टेशन। मंगळवेढा रोडकडून हैदराबाद, तुळजापूर, विजापूर, पुण्याकडे जाण्यासाठी नवीन विजयपूर रोड ते केगाव बायपासचा वापर करावा। मंगळवेढ्याकडून येणारी जड वाहतूक वाहनधारकांनी नवीन केगाव बायपास रोडचा वापर करावा। देगाव आणि दमाणीनगर येथील रहिवाशांनी सोलापूर शहरात येण्या जाण्यासाठी जगताप हॉस्पिटल, CNS हॉस्पिटल, जानकर नगर, नवीन रेल्वे बोगदा, अभिमान श्रीनगर, अरविंद धाम पोलीस वसाहत, जुना पुणे नाका ते इच्छित स्थळी। दरम्यान भैया चौक ते मरियाई चौक हा रस्ता वर्षभरासाठी बंद करण्यात आल्यानं दिलेल्या पर्यायी मार्गांवर वाहतूक मोठ्या प्रमाणात जाम झाली। अनेक वाहनं अडकून पडली होती। त्यातच शेटे वस्ती ते खमितकर अपार्टमेंट रेल्वे बोगद्याच्या दोन्ही बाजूंना 4 चाकी वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आणि ट्रॅफिक जाम झाली।